जर सांबर असा असेल तर साधं जेवण सुद्धा सणासारखं वाटेल, हो की नाही? खवय्यांसाठी इथे गरमागरम झणझणीत आणि घरगुती सांबर रेडी आहे। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुक विथ पल्लवी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे आपण सांबर रेसिपी बघत आहोत। त्यासाठी इथे मी 2 बटाटे चिरून धुवून घेतलेले आहेत, 2-3 मी वांगी घेतलेली आहेत, ही पण चिरून धुवून घेतलेली आहेत, 3 गाजर बारीक चॉप करून घेतलेला आहे, 1 वाटी तुरीची आणि मसूरची डाळ ही मिक्स करून मी घेतलेली आहे। तुम्ही फक्त ही तुरीची पण घेऊ शकता, तसं काही नाही। 2 मी शेवग्याच्या शेंगा ह्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे 4 ते 5 मी टोमॅटो घेतलेले आहेत, कारण आपल्याला सांबर हे थोडं आंबूस पाहिजे। आणि 3 मोठे चिरून मी इथे कांदे घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण फोडणीचं साहित्य बघूयात। फोडणीसाठी मोहरी, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता, हळद, ही सांबर मसाला आणि बेडगी मिरची पावडर घेणार आहोत। ही घरीच बनवलेली आहे। नसेल घरी बनवलेली तर तुम्ही जी बाहेरची विकतची येते ती पण घेऊ शकता। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घालणार आहोत। कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी घातली ना, सांबर हे झटपट होतं, जास्त वेळ लागत नाही याला। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। इथे मी मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यावर इथे मोहरी टाकून घ्यायची आहे। ही चांगली तडतडली की त्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे हलवायचं आहे। आलं लसूणची पेस्ट झाल्यावर इथे आपण कढीपत्ता टाकून घेऊया। यामध्ये आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे तो। आता खूप फास्ट होणारी ही रेसिपी आहे, पटकन होते, झटपट होते। कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी दिल्यामुळे कांदा आपल्याला सोनेरी गोल्डन होईपर्यंत छान तेलात परतून घ्यायचं आहे। हे सांबर इडली बरोबर किंवा भातासोबत पण आपण खाऊ शकतो, खूप छान लागतं। घरच्या ज्या भाज्या आहेत ना आपल्याकडे जे उपलब्ध, ते कुठल्याही भाज्या टाकल्या तरी चालतात, तसं काही नाहीये। भोपळा टाकला तरी चालतो, गाजर जे आपल्याकडे आहे ते टाकू शकतो आपण। कांदा आपला चांगला लाल परतून झालेला आहे। यामध्ये आता आपण हळद, सांबर मसाला आणि लाल मिरची पावडर कलरसाठी टाकून घेणार आहोत आणि छान आता हलवून घेऊ। कांदा परतून झाल्यावर जर हे मसाले टाकले ना तर तेलात ते छान परतले जातात। आणि जर आधी टोमॅटो टाकला आणि मग हे मसाले टाकले तर टोमॅटोच्या पाण्यामुळे हे मसाले चांगले तेलामध्ये परतले जात नाहीत, म्हणून कांद्यानंतर हे मसाले परतून घ्यावे लागतात। आता आपण इथे टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकल्यामुळे हे मसाले आता करपले जाणार नाहीत। आपल्याला टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे आहे। टोमॅटो इथे मी जास्त वापरले आहे कारण माझ्याकडे चिंच नव्हती। तुमच्याकडे जर चिंच असेल तर टोमॅटो कमी टाकले तरी चालतील। चिंच नव्हती, तुमच्याकडे जर चिंच असेल तर टोमॅटो कमी टाकले तरी चालतील, कारण आपल्याला ही थोडी सांबर आंबूस करायचा आहे, आंबट करायचं आहे, थोडं गोड आंबट अशी आपल्याला ह्याची चव करायची आहे, त्याच्यामुळे। इथे आपण थोडे मीठ टाकून घेऊया, म्हणजे टोमॅटो अजून छान परतला जाईल। आता इथे आपण हे धुवून घेतलेलं बटाटा, वांगी आणि गाजर टाकून घेऊयात। तुमच्याकडे फुलकोबी असेल तर तो टाकला तरी चालेल, किंवा भोपळा असेल तो टाकला तरी चालेल। माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी टाकून घेतलेल्या आहेत। आपल्याला शेवग्याची शेंगी आताच टाकायची नाही,
कारण काय होतं ना, ह्या भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो, पण शेवग्याची शेंग ही लगेच शिजते. आपण जेव्हा त्या ह्या सांभरला उकळी आणणार त्यावेळेस ती शेवग्याची शेंग आपल्याला टाकायची आहे. कारण जर शेवग्याची शेंग टाकून जर आपण शिट्ट्या केल्या तर आळ होतो, असा मऊ होते ती खूप, त्याच्यामुळे ती खायला मग चांगली लागत नाही. आता यामध्ये आपण जी डाळ धुवून घेतली होती ती टाकूया. 1 चमचा भरून गूळ टाकून घेते, म्हणजे काय होईल, भाज्या शिजताना जो त्याचा गुळाचा गोडवा आहे ना तो त्या भाजीत पण उतरेल. अजून मी ते 1 चमचा टाकते, म्हणजे आंबट गोड तिखट अशी ह्या सांबरची आपल्याला चव लागेल. हे हलवून घेऊ. इथे आता पाणी ओतून घेऊया आपण. सुरुवातीला थोडंसं आपल्याला पाणी ओतायचं आहे, म्हणजे सांबर बाहेर येणार नाही कुकरच्या, आणि भाज्या पण खूप छान कमी पाण्यात शिजल्या जातात. ह्याला आपण आता 2-3 शिट्ट्या होऊन देऊयात. इथे तुम्ही बघू शकता छान आपल्या भाज्या ह्या शिजलेल्या आहेत. आपल्याला ह्याचं जास्त गाळा असं करायचं नाही आहे. अशाच्या आपल्याला थोड्या शिजून घ्यायच्या आहेत, जास्त नाही शिजवायच्या आहेत. कलर पण खूप सुरेख आलेला आहे. थोडे आपण हे असे पळीने प्रेस करून घेऊयात. या भाज्या छान मिसळून एकमेकात जातील. इथे आता मी पाणी ॲड करून घेते. हे सांबर पातळच असतं म्हणून पाणी ॲड करून घेऊया आपण आता, आणि ह्याला थोडं उकळून देऊयात. तुम्ही बघू शकता सांबरला छान उकळी आलेली आहे. आता ह्या स्टेजवर आपण काय करायचं आहे, ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या ना ह्या टाकून आपण 1-2 अजून उकळी आणून घ्यायची. ह्याच्यावर मी थोडी कोथिंबीर टाकते, म्हणजे त्याची चव खूप छान उतरेल अजून सांबरमध्ये. तुम्ही बघू शकता सांबर खूप छान झालेला आहे. कलर पण ह्याला सुरेख आलेला आहे. चला तर मग आता आपण ह्याला सर्व करूयात. अशा छान छान आणि सोपी रेसिपी पाहण्यासाठी सिम्पली कुकिंग विथ पल्लवीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका गोड छान रेसिपीसह. तोपर्यंत खा, बनवा आणि आनंद घ्या.